आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यात पीक कापणी प्रयोगाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाही काही ठिकाणी प्रत्यक्षात पीक काढणीच न झाल्याने शेतांमध्ये तब्बल 103 क्विंटल प्रति एकर उत्पादन दाखवण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे। यंदाच्या रब्बी हंगामात बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी कांदा, गहू आणि हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली। मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। प्रशासनाने याबाबत पंचनामे केले होते। गारपिटीनंतर काही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक काढले, मात्र साठवणुकीनंतर तेही खराब झाले। अनेक भागात कांद्याची वाढ न झाल्याने आणि कांदा अत्यंत बारीक राहिल्याने शेतकऱ्यांनी पीक काढण्याऐवजी शेतात रोटावेटर फिरवून ते नष्ट केले। दरम्यान बागलाण तालुका शेतकरी संघटनेने केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। ज्या शेतांमध्ये पीक काढणीच झाली नाही त्या ठिकाणी कृषी विभागाने प्रति एकर 103 क्विंटल उत्पादन दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रक्रियेत पीक विमा प्रतिनिधींची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा संघटनेने केला आहे। शेतकरी संघटनेच्या मते चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आलेल्या वाढीव उत्पादनामुळे प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे कृषी विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्यात अशी मागणी करण्यात आली। कृषी विभागाने वेळी दुरुस्ती करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर बागलाण तालुका शेतकरी संघटना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारेल असा इशारा तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, कार्याध्यक्ष भास्कर बागुल, देविदास अहिरे आणि इतर शेतकऱ्यांनी दिला आहे। काहीच बोलू नका तुम्ही, तुमचं म्हणणं सांगा। हे कांदे पडलेले आहेत कांदे आहेत का नाही आहे? कांदे आहेत का? का? 100 क्विंटल काय निघालाय का सांगा मला। आम्ही आहे ना, आम्ही शेतकऱ्यांनी शेतकरी 100 लोक आहे ना, क्विंटल कांदे नागर काढले. आखायला लोक आहे, काय कळत नाही आम्हाला याच्यात. एक क्विंटल कांदा का वाले कांदा काढा आणि काही कळत नाही त्यांना. कोण येतं काय कसं करायचं, काय आम्हाला कळत माहिती नाही. नाही. तुमच्या प्रयोगाप्रमाणे 100 क्विंटलचा एकरी ॲव्हरेज निघालेला आहे। 100 क्विंटलचा ॲव्हरेज निघाला आहे का तेवढं सांगा आम्हाला। उत्पन्नाचा भाग आहे 100%. मग तेवढं द्या आम्हाला। उत्पन्नाचा जो भाग आहे ना, जमा पाहिजे इथं. हो तेवढं द्या आम्हाला। उत्पन्न बरोबर आहे, तुमचं म्हणणं ते बरोबर आहे, फक्त प्लॉट टाकला मला पाहिजे। ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं आहे ना। इथं उत्पन्न निघालेलं नाही तेवढं, बस तेवढं द्या आम्हाला। 5x5 मध्ये हा टाकायला पाहिजे होता ना। काय नाही, तसं नसतं. रॅन्डम नंबर नाही निघतो. हे वरून पाठवलेलं असतं। रॅन्डम सुद्धा येणार नाही इथं। आलं कुठून इथं? कोणी कुठं random काय आखाटलं, काय आखाटलं, काय केलं नाही। चला तुम्ही त्या प्लॉटला इथं. आता कुठे सगळ्या प्लॉटवर चला, 18 प्लॉटवर चालू दाखवतो तुला सगळं ते। बरं, तुम्ही आज रोजी मळगाव तिळवण येथील शेतकऱ्यांचं जे आता पीक कापणी प्रयोग झालेला आहे, माझ्या अंदाजाने 26/4ला ना 22/4ला झालेला आहे, त्या प्रयोगाची फेर तपासणी करायला आपण आला बरोबर। आज रोजी तुम्हाला इथं काय दिसतंय? फेर तपासणी म्हणजे मला चौकशीसाठी पाठवलं. चौकशीसाठी आले, बरं जे असेल ते. फेर तपासणी आज रोजी असं या ठिकाणी असं दिसतंय हां. की आज रोजी इथं कांदा काढलेला आहे, आज जमीन नांगरलेली आहे बरोबर। इथं कांद्याचं पीक उभं नाही, त्याच्यामुळे याचं आज उत्पन्न काय झालंय हे मला काही सांगता येत नाही। पण मी त्यांच्या जे कागदपत्रे त्यांनी जे उत्पन्न दिलं आहे त्याची शहानिशा तालुक्यात करून तालुक्यातले बाकीचे प्रयोग यांच्याशी हे करून त्याचं उत्पन्नाशी बरं, हे जे शेतात हे कांदे जे पसरले हे काय वाटतं शेतकऱ्याने पसरवलेले? नाही, शेतकऱ्यांनी पासून कांदे शेतात आता माल निघाला नसेल किंवा बाकीचे कांदे नाही, नाही नाही, नाही, आज रोजी कांदे नाही येत. कांदे नाहीत म्हणजे काय नाही अहो, हे कांदे आता समजा तुम्ही नांगरले थोडेफार कांदे राहून थोडेफार नाही साहेब, काय? थोडेफार कांदे नाही येत। तुम्ही आहे ना, तुम्ही दिशाभूल करू नका साहेब, समरी आमची. बचावचं काम करू नका, दिशाभूल करू नका समरी साहेब बचावचं आमची. काम करू नका आणि आम्हाला फासावर देऊ नका। मी तुम्हाला फासवर देणार हां, नाही. विनाकारण. मी शेतकऱ्याच्याच बाजूने बोलेल मी आणि विनाकारण मला याची आहे ना उच्चस्तरीय चौकशी लावेल शेतकऱ्यांनी आणि तर मी समजा कोणाकोणाच्या कांदेच नोकऱ्या काढलेले घेऊन नाही. जाईल, शपथ सांगून देतो। मी काय म्हणतो, तुम्ही मला दम देण्याच्या असं दम नाही, दम दम नाही, नाही दम साहेब. नाही, बरोबर आहे ना? दम देतच नाही मी. दम द्यायचं काम नाही. देऊन मी काय म्हणतोय, मला आज इथं कांदे दिसतात. कांदे काय नाही आहेत का? नांगरलेलं नाही काही, कांदे नाही आहेत का? नांगरणी नाही झाली का? नांगरणी आता खरीपासाठी शेतकऱ्याला ते करावंच लागतं आणि मग आणि मग त्यांनी कांदे असंही रोटर मारून दिले ते रोटर पीक मारून- काढलंच नाही मी इथं. काय सांगतो, आज तुम्ही चुकताय, तुम्ही काय म्हणता पीक काढणी झालेलं आहे, पीक काढणी झालेलं नाही, शेतकऱ्यांनी रोटावेटर मारला। हार्वेस्टिंग झालेलीच नाही ना साहेब, हार्वेस्टिंग जरी झालेली नाही तरी नांगरलेलं आहे ना. नांगरलेलं आहे, रोटावेटर मारलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांनी पिकामध्ये रोटावेटर चालवलेलं आहे इथं। हो, बरोबर. हे स्पष्ट सांगा, हे पीक दिसतंय पीक उभं पीक नाही. उभं पीक नाही, हां, परंतु रोटावेटर हे- मारलेलं आहे असं सांगा ना तुम्ही। मी तेच सांगतो ना, नांगरलेलं आहे म्हणजे पीक नाही तिथं आज ना.
पीक नाहीये परंतु पीक काढलेलं नाही. हा पीक काढलेलं नाही नाही असं म्हणजे सांगा ना. नांगरलेलं आहे ना, नांगरलेलं रोटावेटर मारलेलं आहे, हा साहेब. रोटावेटर फक्त मारलेलं आहे. बस बोला. अंदाजे तिथं किती उत्पन्न निघालं असेल? आता मी एकरी इथं आज काही सांगू शकत नाही, कारण अंदाजित अंदाजित त्यांनी 200 क्विंटल एकरी दिलेला आहे. हां. मग आता तुमचं काय उत्पन्न आलं असेल ते नाही तुम्हाला स्पॉटवर पहिल्यांदा आता इथं रोटावेटर मारले शेतकऱ्यांनी पिकामध्ये, काय वाटतं तुम्हाला याच्यात थोडेफार जरी कांदे काढले असतील तरी किती उत्पन्न यायला पाहिजे याच्यात? शेतकऱ्याचीच पोरं आहे ना तुम्ही, बरोबर आहे ना? आता तुम्हाला काय आलं पाहिजे? उत्पन्न थोडंफार मिळालं असेल ना. आता मला सांगा ना, ते किती सांगा ना निघालं तुम्ही, असेल ते किती सांगा. तुमचा अंदाज सांगा. मिळालं असेल ना 20, 25, 30 क्विंटल तरी. बरोबर 25, 30 क्विंटल तरी ह्या तुकड्या 20-25 क्विंटल म्हणजे एकरीमध्ये जवळजवळ 30-40 तरी मिळालं असेल. एका एकरमध्ये एका एकरमध्ये सांगतो. एका एकरमध्ये 30-40 क्विंटल. हा, तुमचा माल कुठे आहे? माल नाही मग तिथे कांदे आहेत ते कोणते? दुसऱ्या उताराचे आहेत. आता ते आम्ही कसं सांगतो, मी कसं सांगतो. जाऊ द्या आता चर्चा नाही, हे आता चर्चा नाही. मी तिथं ऑफिसला येऊन बसेल, तंबू टाकेल तिथं. 100% थोडीशे मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं धर्मच आहे आमचा. हे मंगळसूत्र माझं त्याच्या बी नावाने कामच आहे. बांधलेलं मी आहे, बी कृषी त्याच्या नावाने मी बांधलेलं बी आहे. कृषी खात्यात मी नोकरी सोडणार नाही कोणाला. हे जे केलेलं आहे ना हे चुकीचं. आज आणि आजची परिस्थिती पीक विमा आहे ना, पीक विमा कुठे गेला तो? त्यांना तुम्हाला तो सोडणारच नाही. लक्षात